नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 योजनांचे पैसे 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व त्यासोबत पीक विमा रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, आता अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा ही राज्य सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येतंय की आज तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, परंतु आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये, जे शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते 2021 पासून 2025 पर्यंतच्या पीक विम्याची जे शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते, आता अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, अशा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांची म्हणजेच की 3 गट तयार करण्यामध्ये आलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। त्यानंतर काही तासांमध्येच 5 जिल्ह्याच्या म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे आणि त्यानंतर काही तासामध्ये शेतकरी बांधवांनो लास्ट 5 जिल्ह्याच्या म्हणजेच की जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात कधीपर्यंत वाटप होणार आहे हे तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, त्यासोबत रखडलेला पीक विमा 2021 पासून 2025 पर्यंतचा कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, त्यासोबत नेमकी पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। आता ही A to Z माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांनो मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता तुम्हाला संपूर्ण सरकारच्या माध्यमातून आलेली अधिकृत माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर आता पहा कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे जाणून घेऊया 1 ते 2 मिनिटांमध्येच की कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, तसेच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असेल, 22वा, 21वा, 20वा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे हप्ते जमा झालेत, असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्यासोबत 2022 पासून 2025 च्या पीक विम्यासाठी देखील पात्र असणार आहेत, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी देखील पात्र असणार आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 कामे करायची आहेत। जे शेतकरी बांधव ही 3 कामे अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून
सांगण्यामध्ये आलेला आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला खरोखर नमोच्या दोन्ही हप्त्यांची अत्यंत गरज असेल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर हे काम तुमचं पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं हे काम अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। जर का तुम्हाला खरोखर पैशांची अत्यंत गरज असेल, वाट पाहत असाल, तर शेतकरी बांधवांनो हे काम करायचंच आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील पाहायचं आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, आपण कामे पाहूया, त्यानंतर पुढे लगेच 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। तर पहा, नंबर 1 वरती काम म्हणजेच की ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या। ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे फार्मर आयडी कार्ड। शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांनी काढलेलं नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्त्याच्या लाभासाठी पैसे तुमच्या देखील खात्यावरती जमा झाले पाहिजे असा तुमचा प्रश्न असेल तर फार्मर आयडी कार्ड तुम्ही तात्काळ काढून घ्यायचं आहे। त्यानंतर नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे, हे काम पाहूया आणि त्यानंतर लगेच 15 जिल्ह्यांची यादी पाहूया। तर आता पहा, नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड पूर्ण असतं, ई केवायसी पूर्ण असते, फार्मर आयडी कार्ड असते असे शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यामध्ये येतात, तर हे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की पहिल्या 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता इथून पुढेच म्हणजेच की 2 ते 3 तास या ठिकाणी वाटप होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या 5 जिल्ह्यामध्ये पुढे वाटप होणार आहे। तर आता पहा, नंबर वरती 5 जिल्हे आहेत शेतकरी बांधवांनो, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा मध्ये राहून शेती करत असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे। सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्ही सुद्धा पात्र असणार आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।